नवीन संचात मला कलाकार खूपच चांगले मिळाले. म्हणजे भाऊ तर आहेच, इतकी वर्ष भाऊ बरोबर काम करतोय मी, तो तर ग्रेट आहे. पण ओमकार बरोबर इच्छा होती माझी काम करायची आणि मला भीती वाटली तो हो म्हणेल की नाही, कारण मला त्याच्या मित्रांकडून कळालं होतं की तो खूप मूडी आहे. अच्छा. तर म्हटलं तर ओमकार मूडी आहे तर काय म्हणजे काय करायचं? करतो ओमकार? नाही सर, मला नाही म्हणजे तो थोडा असा चूजी आहे असं माझ्या लक्षात आलं की तो त्याला आवडलं तर तो करील. मग आम्ही त्याला खूप कन्व्हिन्स केलं, मी त्याला ऐकवलं असं असं आपण करतोय, पण तो लगेच तयार झाला. त्यामुळे मला पहिल्या दिवशी थोडं टेन्शन आलं होतं, सगळी नवीन टीम असणार. पण पहिल्या दिवशी आम्ही बायपण भारी देवाचा केला एपिसोड सेलिब्रेशन म्हणून. पण जे काही मजा केली या सगळ्यांनी, तर मला तिथं खरा कॉन्फिडन्स आला पहिलं स्किट झाल्यानंतर की हा हे होतंय. आणि समोर आमचे केदार शिंदे सर पण बसले होते. म्हटलं त्यांना आवडलं तर हे सगळं सक्सेस आहे, नाहीतर मग काहीतरी गंडतंय आपलं. पण खूप चांगले झाले एपिसोड, त्यामुळे तसं फार काही टेन्शन नाही आता तरी मला. भाऊ किती मुडी आहे? नाही भाऊचं म्हणजे फार गोड माणूस भाऊ कदम. गुढी आहे. हा गुढी आहे, खरंय. मुडी काही नाही. मी नेहमी म्हणतो, म्हणजे आता तो ओमकार पण आलाय, पण मी नेहमी मनापासून म्हणतो की जर कोणाला नवीन कलाकाराला शिकायचं असेल तर ते भाऊकडून शिकावं. कारण कसं असतं की समजा सिंपल आहे, दिवसभरात मला 2 स्किट करायचे आहेत, पण मी कधी कधी भाऊकडून 5 पण करून घेतो, 6 पण करून घेतो. मध्येच साडी नेसायची जाऊन भाऊ ऐन वेळेला बऱ्याच गोष्टी मी सांगतो. पण कधीही भाऊनी एका पैशानी प्रश्न नाही विचारला की साबळे एवढं नको आता. तर त्याला कळतं की हे स्टेजसाठी चाललंय. आणि रात्रीचे 2 वाजो 3 वाजो तीच एनर्जी आणि कॉमेडी करण्याची तीच इच्छा आहे या माणसामध्ये. ते मला फार आवडतं की तो बदलला नाहीये या 10 वर्षात, तो आहे तिथंच आहे. आणि आता ओमकारच्या बाबतीत माझं तेच व्हायला लागलंय, कारण हे बऱ्यापैकी प्रकृती साम्य आहे यांच्यामध्ये. तो पण तसंच आहे, त्याला फोटो द्यायला पण आवडत नाही ओमकारला. त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की मी त्याला गमतीने विचारलं तुझं पुढचा काय प्लॅन काय आहे आयुष्यात. तो म्हणाला मी हे सगळं सोडून मी नोकरी करणार आहे असं तो मला म्हणाला, कारण तो अभ्यासात चांगला आहे. तर ते त्या मुडीपणाची मला भीती वाटते की 4-5 एपिसोड झाले आणि हा कुठेतरी जॉब बीब करायला लागला तर आमचं काय व्हायचं.